हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं चैत्रा पाटील रेड्डी या चॅनलमध्ये। आज आमचा ट्रिपचा जो आहे तो शेवटचा स्पॉट आहे, जो आता आम्ही निघालोय, ऑलमोस्ट पोहोचलोय अमृतसरमध्ये। अमृतसरमध्ये आम्ही आता साधारण 3-3:30 वाजता पोहोचलो होतो। दलौजीमधून आम्ही सकाळी छान मस्त नाश्ता वगैरे करून निघालो होतो 10 वाजता। आता आम्ही पोहोचलो साधारण 3 वाजता अमृतसरमध्ये। आणि हे आमचं ॲक्च्युली आता ट्रिपमधला शेवटचा भाग असणार आहे, जे की आता आम्ही गोल्डन टेम्पलला जाणार आहोत। तिथे गेल्यानंतर आम्ही आधी पगडी बघितली, कारण लास्ट टाईमसुद्धा आम्ही ज्यावेळेस 6 महिन्यांची पोटात होती ना, त्यावेळेस आम्ही गेलो होतो। त्यावेळेससुद्धा माझ्या नवऱ्याने पगडी घेतली होती सिद्धने। आताही त्याला घ्यायची होती, मग तेच आम्ही चौकशी करत होतो। तिथे आम्ही पाहिलं, पण तिथे त्याला जो कलर हवा होता ना, तो नाही भेटला। आम्ही परत तिथे निघालो जिथे आम्ही लास्ट टाइम पगडी घेतलेलो त्याच दुकानात गेलो। आणि तिथे गेल्यानंतर ह्याला केशरी कलर हवा होता। लास्ट टाइम त्याने येलो कलर घेतला होता, आता त्याला केशरी कलर हवा होता। तिथे आम्ही पगडी वगैरे त्याची बांधली। हे ते दुकान आहे। आणि मग रवीने सुद्धा घेतला। रवीला सुद्धा तो केशरी कलर हवा होता, पण तिथे अवेलेबल नव्हता, त्याने दुसरा कलर घेतला। आणि पगडी बांधताना ना शार्वीला वाटलं की हे पप्पांना काहीतरी करतायत, म्हणून ती कंटिन्यू रडत होती। तर खूप उशिरा रडली ती। आणि मग ज्यावेळेस पप्पाची पगडी बांधून झाली, मग त्यावेळेस ती शांत बसली। आणि मग तिथून आम्ही निघालो दर्शनाला। पण भयंकर ऊन होतं, जवळजवळ 37 डिग्री सेल्सिअस ऊन होतं। आणि अशातच आम्ही गेलो होतो। आणि ॲक्च्युली ना आता सीजफायर झाल्यामुळे ना टेम्पल वगैरे ओपन होतं, आणि त्यामुळे गर्दी प्रचंड होती, खूप गर्दी होती। आणि शार्वी लहान होती, त्यामुळे त्यांनी ना जाताना आम्हाला आतमध्ये दर्शनाला, लहान बाळ असल्यामुळे त्यांनी आम्हाला पटपट जागा दिली समोर जायला, त्यामुळे आमचं दर्शन लवकर झालं। लहान मुलं असली की ते लोक दर्शनाला पुढे जायला रस्ता देतात, कारण लहान मुलं जास्त वेळ थांबवू शकत नाहीत, मग थोडंसं रडतात त्यामुळे। आम्ही स्टार्ट केलो गोल्डन टेम्पलला लाईनमध्ये जायला। आधी गेल्या गेल्या आम्ही मस्त छान असं खूप छान वाटलं, फोटोज वगैरे काढले आम्ही तिथे, तुम्ही बघू शकता। खूप असं सुंदर मंदिर आहे। आणि मग तिथून आम्ही निघालो दर्शनासाठी। तिथे गेल्यानंतर शार्वीमुळे आम्हाला लवकर नंबर मिळाला, आणि आम्ही लवकरच बाहेर येऊन थांबलो होतो। आणि बाहेर येऊन थांबून त्या साईडला, जी डाव्या साईडला लेफ्ट साईडला एक रेड कलरची बिल्डिंग आहे, जिथे लंगर असतं, तिथे सुद्धा आम्ही जाऊन प्रसाद वगैरे घेतला, खूप छान वाटलं। आणि अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे झालं। आणि ॲक्च्युली वाघा बॉर्डर बंद होते, अमृतसरपासून 32 किलोमीटर वाघा बॉर्डर आहे, पण ते आत्ता बंद असल्यामुळे आम्ही तिथे काही जाऊ शकणार नव्हतो। आणि तसंही आमची आत्ता ट्रेन होती 6:50ची संध्याकाळी। आम्हाला तिथे जाणं महत्त्वाचं होतं, कारण ना युद्धामुळे आमचं ट्रेन कॅन्सल झाली होती। आम्ही 3 महिन्यापूर्वीच ट्रेन बुक केली होती, पण ते कॅन्सल होऊन आम्हाला निजामुद्दीनपासून बसायला लागणार होतं। पण हे अचानक सीजफायर झाल्यामुळे आम्हाला बरं झालं की आम्हाला अमृतसरचा हा पॉईंटसुद्धा आमचा बघायचा झाला। आणि आमची ट्रेन पण तिथूनच होती, ट्रेन पण त्याच दिवशी तिथून सुरू झाली होती। ते एक झालं। आणि आम्ही आत्ता पोहोचलो रेल्वे स्टेशनला। रेल्वे स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथे आम्ही एक अर्धा तास थांबलो असेल आतमध्ये वेटिंग रूममध्ये, आणि मग तिथून आमचा रेल्वेचा प्रवास सुरू झाला। असा होता आमचा पूर्ण ट्रिपचा दिवस। व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा, आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।